हॅलो, लाईफ विथ भाग्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सोपी, टेस्टी आणि क्रिस्पी अशी रेसिपी शेअर करणार आहे। ही चीजलिंगची रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल याची मला खात्री आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथे 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा घेतला आहे। गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र करून घ्या। त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया। इथे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड बटर घेतलं आहे, तेही 2 टेबलस्पून। आता आपण मीठ, बटर आणि पीठ एकजीव करून घेऊया। 2 कप पिठासाठी आपल्याला इथे 3 चीज क्यूब लागणार आहे। शक्यतो इथे प्रोसेस्ड चीजचाच वापर करा। अशा छोट्या किसणीच्या साहाय्याने सर्व चीज आपण किसून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मी सर्व चीज हे किसणीने किसून घेतलं आहे। आता वेळ आहे ती आपल्याला या चीजला पिठाशी एकजीव करण्याची। जसजसं आपण हे चीज पिठासोबत एकजीव करतो तसतसं ते पीठ एकदम हलकं होऊ शकतं। तुम्ही बघू शकता हे पीठ खूप हलकं झालं आहे। पीठ मळून घेण्यासाठी इथे मी 3/4 कप दुधाचा वापर करणार आहे, पण मी इथे थोडे थोडे करून दूध टाकणार आहे। प्रकारे आपला पिठाचा गोळा रेडी झाला आहे। त्याला मी 10-15 मिनटं झाकून ठेवते। इथे मला 3/4 पेक्षा कमी दूध लागलं आहे। 15 मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं। आता आपला डो रेडी झाला आहे। आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया। नॉर्मल आपण चपाती लाटतो तशी आपण ही चपाती लाटून घेऊया। इथे मी सुरीच्या सहाय्याने छोटे छोटे स्क्वेअर कट करून घेते, म्हणजे चिजलिंगचा आकार येईल। तुम्ही हे पिझ्झा कटरने सुद्धा कट करू शकता। कट्स करत असताना मी दुसऱ्या साईडला फास्ट गॅसवर तेल गरम करून घेतलं आणि आपण हे सगळं चिजलिंग्स त्यात सोडून देऊ। हलक्या हाताने आपल्याला ते हलवत राहायला लागेल, त्याने ते करपणार नाही। हे चिजलिंग अतिशय कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण लगेच बनवू शकतो। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्वांना आवडणारी इव्हिनिंगच्या चहासोबत परफेक्ट अशी स्नॅक्स रेसिपी रेडी आहे। तुम्हीही करून पहा आणि मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।